नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर काही दिवसापूर्वीच अभिनेत्री मोनिका दबाडेचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं होतं. ती या मालिकेत अस्मिताची म्हणजेच अर्जुनच्या सख्या बहिणीची भूमिका साकारत आहे. तिच्या डोहाळे जेवणासाठी मालिकेतील सहकलाकार तसेच सेटवरच्या मंडळींनी विशेष तयारी केली होती. यानंतर मोनिकाने सर्वांचे आभार मानत माध्यमांशी संवाद साधताना पुढील काही महिने मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ती आनंदाची बातमी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितली आहे. मोनिका दबाडे आई झाली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मोनिकाच्या घरी 15 मार्च 2025 रोजी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. अभिनेत्रीने नवरा आणि चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे. 10 दिवसातून कशी नांदी झाली हो, गोड गोजेरी साजेरी मुलगी झाली हो, नवे पर्व सुरू 15/3/2025 असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून मोनिका व चिन्मय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजित खाडेकर, प्राजक्ता तिगे, अपूर्वा नेमळेकर, प्रियांका तेंडोलकर, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर, स्वरदा ठिगळे, अनुष्का पिपुंटकर या सगळ्या कलाकारांनी मोनिकाचं अभिनंदन करत तिच्या गोंडस लेकीचं स्वागत केलं आहे. दरम्यान मोनिका दबाडे आणि चिन्मय कुलकर्णी यांच्या लग्नाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 फेब्रुवारीला अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा 10वा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या वाढदिवशी तिने पतीसाठी खास पोस्ट शेअर केलेली होती. आता आपल्या भूमिका बदलणार आहेत, पण मैत्री यापेक्षा घट्ट होईल. हॅपी 10th अॅनिव्हर्सरी मित्रा चिन्मय कुलकर्णी असं अभिनेत्रीने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.